नमस्कार, माझं नाव आकाश आप्पासाहेब काळुके. मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आत्ता आपण उभे आहोत हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या पॉलीहाऊसमध्ये. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या हायड्रोपोनिक सिस्टीम वापरून इथं शेती करतो. आता याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे परदेशी पिकं आपण घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये मिरची आहे, टोमॅटो आहे, लेट्यूस आहेत, स्ट्रॉबेरी आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक पिकाची आपण वेगवेगळ्या सिस्टीममध्ये आपण त्याच्यामध्ये लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण AI तंत्रज्ञानाचा वापर करून याच्यामध्ये ते पीक साध्य करून दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडे रंगीत मिरच्या आहेत, ज्याच्यामध्ये स्नॅकी पेपर्स आपण त्याला म्हणू शकतो, ज्या सलाडमध्ये खाल्ल्या जातात, कच्च्या खाल्ल्या जातात. जास्त आपण कांदा खातो, टोमॅटो खातो, काकडी खातो सलाडमध्ये, तसं ही मिरची ज्याचं वरचं आवरण आहे त्याच्यामध्ये एकदम तिखटपणा कमी असतो, तर त्या मिरच्या स्नॅक्स म्हणून खाल्ल्या जातात किंवा पिझ्झामध्ये वगैरे त्याला टॉपिंग म्हणून वापरलं जातं. त्यानंतर दुसरं आहे की चेरी टोमॅटो. आता हा चेरी टोमॅटो सलाडमध्ये कच्चा खाल्ला जातो, पिझ्झामध्ये वापरला जातो. हा खायला गोड असतो आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. म्हणजे काहींचा आकार वेगळा आहे, गोल आकाराचे आहेत, ओव्हल आकाराचे आहेत, वेगवेगळे कलर आहेत. त्याच्यामध्ये नारंगी कलर आहे, पिवळा कलर आहे, त्यानंतर काळा कलर आहे. काळा कलर शक्यतो लोकांना माहीत नाही की काळा कलरचा पण टोमॅटो असू शकतो, तर तुम्ही इथं तो 100% बघू शकता की काळ्या कलरचा टोमॅटो कसा दिसतो. त्यानंतर बीफ टोमॅटो पण आपल्याकडे आपण इथं लावलेला आहे, येलो कलरचा आणि लाल कलरचा. म्हणजे बीफ टोमॅटो म्हणजे जो बर्गरमध्ये टोमॅटोचं जे काप वापरला जातो, तर तो बीफ टोमॅटो असतो. म्हणजे एका टोमॅटोचं वजन अर्धा किलो ते 700 ग्रामपर्यंत होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या आकाराचे पण टोमॅटो आपल्याकडं होऊ शकतात. याचं प्रात्यक्षिक इथं आपण दाखवलेलं आहे. त्यानंतर डच बकेट सिस्टीम, म्हणजे कुठल्याही प्रकारची माती न वापरता फक्त कोकोपीटचा मीडिया वापरून किंवा क्ले बॉलचा मीडिया वापरून आपण त्याच्यामध्ये इथं शेती करतो आहे. त्यानंतर रावेत मिरची जी तिखट असते, त्याच्यामध्ये नारंगी कलर आहे, लाल कलर आहे, ज्या खाण्यासाठी एकदम तिखट असतात, ज्याचा परदेशामध्ये खूप जास्त मागणी आहे. अशा प्रकारच्या परदेशी मिरच्या पण आपण इथं केलेल्या आहेत. त्यानंतर ग्रो टावर सिस्टीम आपण इथं लावलेली आहे. म्हणजे एका झाडाच्या जागेमध्ये आपण 24 झाडं त्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि एका झाडाच्या जागेमधून आपण 24 झाडांच्यामध्ये 24 पट उत्पादन आपण त्याच्यामधून घेतो आहे. तर त्या सिस्टीममध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेलं आहे, जी जपानची व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये एका झाडाला 3 किलोपर्यंत स्ट्रॉबेरीचं उत्पादन निघतं. आपल्या ज्या इंडियन व्हरायटी आहेत, ज्या भारतीय व्हरायटीमध्ये 700 ग्राम ते 1200 ग्रामपर्यंत त्याच्यामधून आपल्याला एका झाडापासून उत्पादन मिळतं. पण ते जापनीज जी व्हरायटी आहे ते एका झाडापासून आपल्याला 3 किलोपर्यंत उत्पादन मिळतं. तर त्या व्हरायटीला आपण इथं इंट्रोड्यूस केलेलं आहे, इथं शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे. त्यानंतर लेट्यूस आपण इथं परदेशी जे बर्गरमध्ये वापरतात किंवा सलाडमध्ये खाल्ले जातात, तर त्याचं पण आपण इथं प्रात्यक्षिक केलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी आवर्जून नक्की कृषी विज्ञान केंद्राला भेट द्यावी आणि जे येणाऱ्या 17 ते 24 जानेवारीला आहे, तर त्यावेळी येऊन इथं त्या डेमॉन्स्ट्रेशनला भेट द्यावी. धन्यवाद.